हॅलो स्टुडंट्स, या ठिकाणी आज आपण विंडी लाईन्स, विंड मीन्स हवा, तुम्हाला माहीत आहे विंड मीन्स हवा, विंडी लाईन्स म्हणजे हवेवर आधारित ज्या काही लाईन्स आहे किंवा पोएम्स आहे छोट्या छोट्या, त्याचे काही पार्ट्स या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. दिस इज अ कलेक्शन ऑफ कोटेशन फ्रॉम फेमस ऑथर्स ऑन द सब्जेक्ट ऑफ विंड. म्हणजे फेमस ऑथर जे आहे, प्रसिद्ध असे लेखक, त्यांचे कलेक्शन दिले आहे त्यांच्या पोयमचे. या ठिकाणी तुम्हाला विंडवर आधारित, सब्जेक्ट ऑफ विंड, विंड या विषयावर आधारित काही पोयमच्या विविध पोयमच्या लाईन्स या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला दिलेल्या आहे. त्यापैकी बऱ्याचशा लाईन आपण याआधी शिकलेलो आहे पोयम. With the help of internet and your teacher, you can make similar collection of famous or memorable lines on different topics such as rain, rainbow, the moon, the sun, morning, night, home, school, etc. तर इंटरनेट किंवा तुमच्या टीचरच्या मदतीने असेच काही फेमस सब्जेक्टचे वर आधारित किंवा मेमोरेबल लाईन्स ज्या आपण कधी विसरू शकणार नाही अशा प्रकारच्या लाईन्स तुम्हाला कलेक्ट करायला सांगितले. तिथे सब्जेक्ट दिले तुम्हाला रेन. जसे तुम्ही एक पोएम शिकले असाल लहान असताना, फर्स्ट स्टँडर्डला किंवा सेकंडला, रेन रेन गो अगेन, रेन रेन गो अवे कम अगेन अनादर डे, द लिटल बेबी वॉन्ट टू प्ले, रेन ऑन द ग्रीन ग्रास, रेन ऑन द ट्री, रेन ऑन द रिवर टॉप बट नॉट ऑन मी, रेन ऑन द हाऊस टॉप बट नॉट ऑन मी. अशा प्रकारच्या रेनवर आधारित पोएम्स आहे, मूनवर आहे, सनवर आहे. तर यातल्या एखाद्या विषयावर तुम्हाला काय करायचं, विविध पोएम्स शोधून काढून इंटरनेटवरून त्याचं कलेक्शन तुम्हाला बनवायचं आहे. जसं या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत विंडवर आधारित, तसं तुम्ही रेनवर आधारित पोएम्स शोधून त्यांचं कलेक्शन तुम्ही बनवू शकता किंवा बनवायचंच आहे तुम्हाला ते आपल्या ॲक्टिव्हिटीसाठी. You can put them against beautiful background and greeting cards. त्या ज्या पोएम्स तुम्ही कलेक्ट करणार मग रेनवर आधारित, त्या सुंदरशा बॅकग्राऊंड तयार करायचं पहिल्या वहीवर, म्हणजे मागे त्याला कलर करायचा आणि त्याच्यावर सुंदर हँडरायटिंगमध्ये त्या लिहून काढायचं. आणि अशाच प्रकारच्या लाईन्स तुम्ही ग्रीटिंग कार्ड बनवण्यासाठी सुद्धा यूज करू शकता. नाव वी रीड वन बाय वन. No one can tell me, nobody knows where the wind comes from, where the winds go. From A Wind on the Hill by A. Milne. A. Milne या ऑथर्सची ही पोएम आहे या ठिकाणी दिलेली. अ विंड ऑन द हिल या बुकमधून घेतलेली. नो वन कॅन टेल मी, नो बडी नोन. कोणी मला सांगू शकत नाही किंवा कुणालाही ते माहिती नाही. व्हेअर द विंड कम्स फ्रॉम, हवा नेमकी येते कुठून, अँड व्हेअर द विंड गो, आणि ती जाते कुठे. त्यानंतर त्याच्याच बाजूला, त्याच्याच खाली बघूया. हू हॅज सीन द विंड, नायदर आय नॉर यू, बट व्हेन द लीव्ज हँग ट्रम्बलिंग, द विंड इज पासिंग थ्रू. म्हणजे ही पोएम आपण शिकलो आहे, आय थिंक ही 6th क्लासचीच आहे. हू हॅज सीन द विंड, नायदर आय नॉर यू. कुणी बघितली आहे हवा, मीही नाही आणि तुम्हीही नाही. बट व्हेन द लीव्ज हँग ट्रम्बलिंग, परंतु जेव्हा झाडाची पानं हलतात, अ विंड इज पासिंग थ्रू, तेव्हा तिथून काय गेलेली असते, हवा गेलेली असते. हू हॅज सीन द विंड, नायदर यू नॉर आय. कुणी बघितलेली आहे हवा, तुम्हीही नाही आणि मीही नाही. बट व्हेन द ट्रीज बो डाऊन देअर हेड्स, पण जेव्हा झाडांची शेंडे वाकलेली दिसतात, द विंड इज पासिंग बाय, तेव्हा त्यांच्यामधून कोण गेलेली असते, हवा गेलेली असते. क्रिस्टिना रोसेट्टी या ऑथरने ही पोएम लिहिलेली आहे. त्यानंतर आहे आता राईज ब्रदर राईज, द वेकिंग स्काईज, प्रे टू द मॉर्निंग लाईट, द विंड लीज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द dawn, like a child that has cried all night. फ्रॉम द कोरोमंडल फिशर बाय सरोजिनी नायडूंची पोएम आहे ही या ठिकाणी दिलेली. त्यानंतर आहे तुम्हाला दिलेली नेक्स्ट. यू थ्रो द सँड अगेन्स्ट द विंड अँड द विंड ब्लोज इट बॅक अगेन. विल्यम ब्लॅकची ही कविता आहे. त्यानंतर आहे
ओ विंड इज विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. पी बी शेलीची ही पोयम आहे. त्यानंतर इकडे या राईट साईडला बघू. ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड. ओ ब्लोअर आर यू यंग ऑर ओल्ड. आर यू अ बीस्ट ऑफ फील्ड अँड ट्रीज ऑर जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी. क्लास 5मध्ये आपण ही पोएम शिकलेलो आहो. आजही ती 5th क्लासच्या बुकमध्ये तुम्हाला दिसते. ओ विंड अ ब्लोविंग ऑल डे लॉंग. ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. फ्रॉम द विंड बाय R.L. स्टीव्हन्सन यांनी ही पोएम लिहिलेली आहे. तर अशा प्रकारे इथे विंड या विषयावर आधारित सगळ्या पोएम्स दिलेल्या आहेत. त्याचे एक स्टांजा दिलेले आहे एक फक्त. तर अशा प्रकारचे विंडी लाईन म्हटलं आहे त्याला, हवेवर आधारित असल्यामुळे. तर अशा प्रकारे तुम्ही रेनवर आधारित पोएमचं कलेक्शन करू शकता. 4 ते 5 पोएम तुम्ही मिळवायच्या रेनवर आधारित आणि त्यांचं एक एक स्टांजा म्हणजे एक एक कडवं फक्त या ठिकाणी लिहायचं आणि त्या कुणी लिहिलेल्या त्या ऑथरची नावं खाली लिहायची. आणि अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी तुम्ही या ठिकाणी पूर्ण करायची आहे. आणि जे पेज तुम्हाला हे दिलं आहे विंडी लाईन, हे सुद्धा तुमच्या नोटबुकवर तुम्हाला गुड हँडरायटिंगमध्ये लिहून काढायचं आणि अशाच प्रकारे एक रेन आधारित तुम्हाला कलेक्शन तयार करायचं आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण बघणार आहे नेक्स्ट पिरियडमध्ये द ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. ठीक आहे. थँक्यू.